वेगळं काही कळना आणि फुटाने ऐकले याच्यात पैसे घातले म्हणजे लॉटरीचं तिकीट आणि 1 लाख येते काही येते काहीच कळना. आईला बहुत जर का पण मला 1 लाख रुपये कधी भेटले पहिली BMW घेईन, एका साईडला ड्रायव्हर एका साईडला मी कडक कपडे घालून आणि मग तिच्यात गाणं लावीन, अरे दीवानो टांग टांग मुझे पैचानो टांग टांग हसी आया अरे लई मजा येईन रे. हो मामा काय आहे तुमच्या हातात? लावली का हटकन? अहो लगेच हटकन लागली. बरं तू सांग आता मला हे काय आहे आणि याच्यात काय आलेलं आहे? अहो हे तर लॉटरी तिकीट आहे. तुला तर कळलं, सांग किती पैसे आले सांग. अहो याच्यात तोच आकडा आणि याच्यात पण अहो तुमची लॉटरी लागली वाटतं. काय बोलती? किती आले? 1 लाख रुपये. अरे बाप, माझे स्वप्न पुरे झाले, BMW चे स्वप्न पुरे झाले. आणि इकडे दिदे तू करत नाही चांगली, मी तुला पेढे आणतो पेढे. BMW चे स्वप्न पुरे झाले रे. अरे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. काय नाचत चालले ते मामा? आणि त्यांना तरी काय म्हणावं, त्यांनी कधी 1000 रुपये नाही पाहिले आणि डायरेक्ट 1 लाख रुपये भेटले. आपल्याला तर काय नाही, 1 रुपया सुद्धा नाही भेटला. पाहुणा कमी येईना अजून. येते ना. तर कधी गेले या म्हणा मला पटकन. गाव लांबी हा लय लांब आहे गाव. काही फुटाने इकायचे राहिले असतील थोडेफार, येते. तुम्हाला तर नुसतं जावायचं पुळक नका का अजिबात जावाय धडाचा नसताना येते करते काम हे करतात. आपण मला हे काम करा जावाय नको सांगू नको आपलं जावं ये लाडाचा जावं एकूण त्या जावं मग काय डोक्यावर बसून एवढे कामदार जावं असून तरी बी नाव ठेवती काय तू पाहुण्याला त्या लय मनाला. पण हे सासूबाईला आणि योगीला कळलं नाही पाहिजे, नाही तर या मला आहे ना पिसाळेवणी काढतात. हे पैसे कोणालाच कळू नाही देणार. डायरेक्ट BMW आईश मजा. चला दोघा त्यांना लय टिपण बसत बोल पटकन. आहे बाई योगी तर पाहिला आले असले तर पाहुणा कमी यायला पाय तरी बाई येते ना पैसे आले ते सारे सकाळचे गेले ना अजून ना पाहुणा येते पै गेले पाय बरं पुढं होऊन. अगं बाई आले ग बाई बरं झालं. कोणी मोकळच कसे दिसून राहिलेत. यांना सामान सांगितलं होतं त्यांची वाट पाहत बसली, स्वयंपाक करायला उशीर झाला, रानात खुरपायला जायचंय. गोड तेल साखर सांगितली तरी तिकडं आले घेऊन मोकळेच आले. अरे देवा काय म्हणले होते मी? आणला असेल काय त्याचे पाहुण्याचं कामच तसं येऊ दे घरी पाय आता पाहुण्याकडे कशी पाहते. पाहुण्याला कामाला चुकून देते आता. हे काम नको ते नको घरचं नको दारचं नको. सकाळीच पाठीला आपण सामान आणलं, सामान सुद्धा नाही आणलं. कपाशी जांभळायला जायचं होतं आपल्याला. आता पाहुण्याला पाठीते पुढं कपाशी जांभळी आता घास कापून घेते आणि मग कपाशी जांभळायला पाठीते. तर काम पाहुण्याकडून करून घेते मी घरातलं काम आवडते. मग तेवढं तू सभा काढला काय असं ते करतात निमित्ती एवढी पाहुण्याला सारं काम करून घेते ना का नाही पाय आता तुम्ही. आणि अजिबात मध्ये बोलू नका तुम्ही, नाही तर नको 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 आपला जावई आहे ताण देऊ नको हे करू नको. अजिबात जावायची साईड धरून बोलायची नाही तुम्ही. तुम्हाला सांगून तुझे तेवढ्या पाहुण्याला संपली गोड तेल संपला तर येत राहणार. आले का जावई? आलो ना. पाणी आण पाणी. पाणी चहा काहीतरी आण पाहुण्याला. पाहुण्याला लय दिवे लावून आले पाहुणा. आण कुठे? हे कोणतं बोलणं झालं? कायचं सामान? अहो तुम्हाला गोड तेल साखर सांगितली होती ना. अरे पाऊस आला तिकडे सगळे फुटाने भिजले मग कायचं सामान कायचं पैसे रे माझ्या झाल झाली. मला रिक्षाला पैसे नाही राहिले. पै आलो येतानी. सामान नाही आणलं का? आता काय खायचं आणि काय प्यायचं? जायची घासाची भाजी आण तिथून कर मस्त पैकी. बाई काय असं ती मुगाची डाळ उलशी वरण करा आपल्या पुरतं. त्यांना करते घासाची भाजी खाऊ जाऊ दे. काय खाती? खाते वरण. काय वरण काय नाही त्याच्या इकडे ठ्याचा काय मला काय सांगितलं पाणी आण. म्हणजे माझे हाल झाले त्याचं काही नाही. आज ती भाकरी करून राहिली तुझ्या खराब घ्या ना पाहुण्या पाणी. ते टाकून पै आलो इथं. रिक्षाला पैसे द्यायला पैसे नाही माझ्याकडे. आता मग माझ्यापासून रिक्षा चालल्या होत्या. माऊली यायचं घोगरगावला. आता करता काय नाही म्हणलं मला हे इथं जायचं इथं काम आहे माझं. आता कायचं काम ढेकाळाचं पण मग पैसे कुठून द्यायचे? पाणी गावातलाच घालायचे का? म्हणजे माऊली करतो रिक्षाला पैसे द्यायला पैसे नाही म्हणजे. मग नीट नेट काही काय नाही फुटाने. अहो म्हणलो ना पाऊस आता भिजले मग झाकून ठेवायचं ना. असे वाताडले तरी पण मी बळच एक गिऱ्हाईक केलं. म्हणलं ते एवढे भिजलेलं नाही म्हणलं. हे बा खालचे खाची देतो म्हणलं वाळेलेत. त्याला म्हणलं हे बा खालचे भिजेल नाही म्हणलं. तेव्हा नाही देऊ नका भिजेल नाही म्हणलं. चांगले म्हणलं तेवढे 10 रुपये होते घरी जायला तरी. अहो त्यांनी घेतले आणि ते म्हणते इकडे म्हणे ते पैसे हे सगळे भिजलेले आहे म्हणजे याच्यातून पाणी निघलं म्हणे फुटाण्यातून. काय करावं काय का तोंडात आणून घ्यावा का तिथं? तिथं आला की सामान संपलं तिथं गेलं की तिथं गिऱ्हाईक नाही. जाऊ दे मर्द्या उद्या सामान मग जाऊ दे मर्दी बाई काय असेल ते कर. उद्या आधीची दिली का तिथं? तुमचं असं ते पहिले पैसे द्यायचे उद्या आणत नाही. पाहुणे हो घ्या इडा वाघात कापायला. जसं असं तसं खाना कशाला उगाच ताण देऊ राहिले. आणा घासाची भाजी खा. पळा ते मामाला तरी कळत. बरं झालं तुम्हाला दोघांना चांगलं कळत आहे. घ्या घास कापून जाता का पाहुण्याला मदत घास कापायला? जमून कमून आलेलो आहे. 10 किलोमीटर पासून पै चालतोय. आता घास कापायला जाऊ का? सगळे जाऊ. जा दोघं सासरे जावं जा घास कापा वा. मी काय म्हणतो ते मामा तुमची शेजारी नाही का? ते काय नाव देतं ते 4 चाकी गाडी आहे? लिटल सुमो गाडी सुमो. हा इटल ते आता गेला मला भेटला होता. हा मग काय करायचं त्या गाडीचं?
नाही गेला म्हणलं तर जाऊ द्या. नाही जवळून गेली ती गाडी मोठी गाडी होती मोकळाच गेला तो मोकळाच होता म्हणायचं ना तुम्ही मी नसतो गेलो का कशाला काय अहो, घरी काय तरी काय आता आयला तुला लांब नसेल गेला बरं का अजून मी गावात ते पोराला फोन जाऊ दे, करून जाऊ दे. थांबीन त्याला अडवून अहो दिलं. पाहुणे हो त्याच्या मागे काही काम असं जाऊ द्या गेला तर नाही मग बोलून पाहिलं असतं ते आहे का गावात एक माझा मित्र आहे त्याला जर इथून फोन लावला ना तो लगेच त्या गाडीला थांबीन त्याला विचारीन कुठे काय नका मकलाचे आणू या घास कापून लागले मकलाचे आणायला मग लक्षात काय आलं आता चांगलं सांगत आहे माणूस यांच्याकडून आधी लागला तू अरे तो इकडे 1 लाख रुपये लखपती आणि असं यांच्या नादी लागून असं आरडावाड्याचं बोलणं हे अजिबात नाही बोलणं बदलावं लागेल पैशावाला झाला माऊली पाहुणा हो काय करू राहिले? हो तर ठीक आहे सासूबाई मी जातो घास कापतो हो जाऊ बाई. चालतंय पाहुणे तर सुशिक्षित बोलून राहिले चालतंय लवकर व्हा हो 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 हा बरं आहे का ते पाहुणे तर हो 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 हा हा करतो हो हा हे काय योगिता इकडे काही झालं असं नाही पाहुण्याला काय अगं पाहुणं पाहिलं का मी याच्यावरून भांडून राहिले त्यांना 6 महिन्यावरून पाहुणं काय म्हणते हो घास कापतो हा हा हो हो करून राहिले असं फक्त पैशावाले लोक बोलते सुशिक्षित लोक बोलते या पाहुण्याला साखरेला पैसे नाही आणि हो आणि हान करून राहिले काय जाऊ त्यांचं काय आमचंच नाटक आहे कुठं त्यांच्या मनावर घेते जाऊ दे पण मला जरा वेगळंच वाटलं बरं का पाहुण्याचं काहीतरी गोंधळ दिसतोय मला हा गेले घास कापायला पण ते गेले बरं का पण लई सुशिक्षित मारीत होते हो हा कापतो कापतो घास असं बोललं कसं काय येतं पाहुण्याला सासूबाई माऊलीला घास कापायला लावला तुम्ही माऊलीला अहो तुम्ही ओळखलं नाही 1 लाखाचा मालक आहे माऊली आज तुम्हाला इथं घास कापताना दिसतोय पण उद्या BMW दिसन पण मी मागं पळायला लावीन हा सासूबाईला आणि योगीला आहे ना मी मागं पळायला लावीन गाडीच्या मागं मग ती BMW राहीन मग तिच्यात मी बसणार बटनावर काचा खाली बटनावर नाही त्याला वर पण खोलायचं राहतंय त्याचं वर टोकडं खोलल्यावर असं पाहिजे मी मागं असं पाहिल्यावर मला सासूबाई पळताना दिसत्यान जावई येऊ द्या मला जावई येऊ द्या आज सासूबाईला पण नाही योगीला पण घेणार नाही पण मामाला काय करावं गड्या आईला मामाला घ्यावा लागेल राव कारण मामा बिचारी माझ्याकडूनच बोलते काय मामाला घेईन आणि याला लगेच ड्रायव्हरला सांगेन ड्रायव्हर डामट BMW का गाडी काय नसते नुसती इमानावर सुद्धा गोइंग टू गोवा अरे वा आता घास कापायला जेवर येऊ राहिले असं वाटलं मी BMW मध्येच बसेले कापा माऊली घास पण आज नाही तर उद्या पण BMW मध्येच बसणार माऊली माऊली सर म्हणते लोक मला माऊली सर काय करतो गाडी चालली आणि काय ते पाहुणे हो, बाहेर आहे. मावशी, तुम्हाला माहित नाही तुमच्या गावाला लॉटरी लागली काय लॉटरी लागली हा माहित नाही का सांगितलं ए, नाही ए, किती पैसे लागली का का? 1 लाख रुपयाची बाबा. 1 लाख रुपयाची मला कळायलाच होतं मला काहीतरी फॉल्ट वाटत होता पाहुणं उगाच नाही हा हा हो हो करत होता ए, खरंय का ग खरंच आहे का हा मला रस्त्याला भेटले होते विचारत होते तुला नक्की माहिती आहे का पण हा माहिती आहे ना नंबर सांगता बाई अगं बाई काय विचार झाला सांगायला आली त्यांनी आपल्याला सांगितलं नाही मी काय म्हणते आता तुम्ही दोघं जण ध्यान देऊ नाही का हा बा आजी भात पाहुण्याला कुणी काही बोलू नका पाहुण्याच्या पुढे पुढे करा म्हणजे सारा पैसा आपल्या तिघाच्या हातात येईल पाहुण्याला पण म्हणू नका पाहुण्याला का आम्हाला माहित झालं म्हणून जसं आपल्याला काही माहितच नाही ए, किती पैसे लागली का 1 लाख रुपयाची बाबा. 1 लाख रुपयाची मला कळायलाच होतं मला काहीतरी फॉल्ट वाटत होता पाहुणं उगाच नाही हा हा हो हो करत होता ए, खरंय का ग खरंच आहे का हा मला रस्त्याला भेटले होते विचारत होते तुला नक्की माहिती आहे का पण हा माहिती आहे ना नंबर सांगता बाई अगं बाई काय विचार झाला सांगायला आली त्यांनी आपल्याला सांगितलं नाही मी काय म्हणते आता तुम्ही दोघं जण ध्यान देऊ नाही का हा बा आजी भात पाहुण्याला कुणी काही बोलू नका पाहुण्याच्या पुढे पुढे करा म्हणजे सारा पैसा आपल्या तिघाच्या हातात येईल पाहुण्याला पण म्हणू नका पाहुण्याला का आम्हाला माहित झालं म्हणून जसं आपल्याला काही माहितच नाही आपलं चालू आहे पाहुण्याला शेमसू द्यायचं नाही बरं का सारं काम आपण करा पाहुणे पुढे हा बाई चांगलं तुला काहीतरी खायला कर आपलं जाऊ दे आपल्याला चटणी मिरची कर पाहुण्याला काहीतरी चपचपीत कर मग तेलाची चपाती कर पाहुण्याला मी सांगायचं तुम्हाला पाहुणं जर शेण उचलायला लागला काय टोकर घ्यायचे हातातून आणि आपण म्हणायचं का आपण शेण उचले मी उचली तुम्ही उचलायचं दोघांनी उचली जाऊ पाहुण्याला काही काम करू देऊ नको आता मी काही काम करतो तुम्ही घास कापते असं गोड गोड बोलू दागिने करून घेते तुला दागिने करू आपण शेण तुम्ही उचला मी काय असं लावाड बोलणार नाही मग तुम्ही ये नाही का दोन पैसे वाटत नाही मला लागत लागत पैसे बरं आहे का आता यांचं वालं नाही लागत तर घेऊ नका पण त्या पाहुण्याला काही म्हणू नका आम्ही काही नाही म्हणत तुम्ही शेण उचला बरं पटकन हा, आवरा उचलो आम्ही. पाहुणे येईल काही पुरी काही खायला केलं का त्या पाहुण्याला करू राहिले ना मग आवरलं पटक्यात काहीतरी कर बाई चटणी पाहुणे हो, इकडे या. घरी या घरी आता कशी आवाज द्यायला लागली पाहुण्याला 1 लाख रुपये मानल्यावर गप्पा तुम्ही काय सांगू नका पाहुण्याला हा नाही नाही आपल्याला माहित झालं पाहिजे तर म्हणून म्हणू नका बरं का म्हणलं ना मग पाहुणे हो, या. घरी या घरी पाहुणे हो अगं म्हणजे कुठे तुम्ही इकडे या. अरे, जा. योगिता, अरे, त्या पाहुण्याला सांगायला तर नाही चालले ना इकडे या. आपल्याला माहित झालं म्हणून सांगायला चालले का इकडे या. कुठे चालले होते तुम्ही शेण उचलायचं या इकडं हो चला या इकडे शेण उचलायचं आपल्याला चला शेण उचलायचा शेण उचलतो मी काही अडचण नाही मी शेण सुद्धा उचलायला तयार आहे हे पाहुणे शेण उचलून राहिले चला 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 पळा उचलतो शेण उचलतो पाहुणे, हा, थांबा. काय झालं? थांबा. मी उचलते ना शेण, राहू द्या ना. आम्ही उचलतो शेण. राहू, तुम्ही जाऊन बसा, जेवण करा. खाटावर जावा. बरं, बाई, बाई, शेण भर. बरं बरं पटकन बरं ओ, ये. या इकडे बसायला आपलं आपण बसू जा, जा, फोन करतो, बसा, पाहुणे. अगं पण जाई ना बस तुम्ही
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू बरोबर होती मी नेऊन टाकी ते ओ झाडा तुम्ही गोळ घ्या घ्या गोळ ते लय हात होतो की पटकन पटून झाला चांगला पटून झाला अरे काय यांना नेमकं असं कसं काय होऊ शकतं असं तर कधी स्वप्नात नाही आलं माझ्या का सासूबाई म्हणते जावई जावई शेण राहू द्या योगी म्हणते तुम्ही जा खाटावर बसा अरे दिवस कोणी कोण उगला असं होऊ कसं काय शकतं इकड्या याला मग पेपर तर नाही सापडले मग 1 लाखाची लॉटरी तर नाही अरे लॉटरी आहे झालंय काय नेमकं चलो जे आहे ते तर चांगल्यासाठीच आहे अरे वा 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 आता मामा या तुम्ही बसा नाही तर हा, या. हे उचलते ना शेण उचलू द्या ना बसा हा उचल द्या अयो मग काय आहे, आता हे आमचं बाया माणसाचीच कामं असतील हा मग काय शेण उचलणं हे काय आपल्यासारखीच कामं असतील काय आता उगा म्हणलं चला मला घास कापायला लावला त्यांनी शेण उचलायला लावलं पण मला काय हरकत नाही मी कायला काय बोलू नाही का सांगायचं तर सांगू द्या खायचं प्यायचं पाहिजे काहीतरी पाहुण्या भूक लागली का नाही एवढी काय भूक नाही पण करीत असली तर करू दे काहीतरी काहीतरी कर ना मीच पाहते काय असलं डब्या डुब्या पाहुण्या तुम्हाला ए बाई लवकर का पाहुण्या भूक लागली काय नसलं तर नसू द्या सासूबाई तुम्हाला काय शेंगदाणे बिंगदाणे देऊ का बाजून काय एवढे काय भूक पण नाही चला द्या थोडेफार असले तर मामा तुम्ही खाता का शेंगदाणे नाही नाही शेंगदाणे काय मला काय भूक नाही सकाळी सकाळी पाहुण्या पोहे करून बनायचं तुम्हाला सासूबाई एवढी काय भूक नाहीये पण करा करत असलं तर आई आई तुला एक माहितीये का ते माऊली मामा नाही का त्याला 1 लाखाची लॉटरी लागली अगं माझी तर राहते माऊली मामा का हा ते 1 लाखच लॉटरी आणि 1000 रुपये कितीचे द्यायनात नाही वाले कधी पैसे मागायला गेले का यानंतर चाल बरं त्यांच्याकडून पैसे घेऊन येऊ आपण दिले तर बरं नाही तर भेटत पाहिजे आता त्यांचा मला कधी गेला का यानंतर पहिले त्यांच्या सासूबाई मी काय म्हणतो मला गावात जायचं होतं गाव जायचंय का पण माझं काय झालंय नेमकं आज नेमकं खिशात पैसे नाही माझं तर लय अर्जंट काम होतं पा पैसे नाही ना पैसे पाहुणे हो तुम्ही मोकळे काय जाता मग मला म्हणायचं ना नाही पण मला वाटलं कसं आहे नको आहे का नाही कोणाला मागायला नाही असं थोडी आहे म्हणजे आपल्याच माणसाला आपण पैसे मागत पाहुणे हो लोकांना मागत का जरा ये बी घ्या राहू दे अहो ना अजून पैसे आहेत तर का नाही, माहिती नाही, राहू दे सासूबाई पैसे आहे माझ्याकडे हाय मागा ना सासूबाई खत पडले तर मागायला काय लागू नका बरं माऊली तुला सावध राहावं लागेल काहीतरी वेगळाच कारभार दिसतोय हा एवढं कसं काय बदलू शकतोय माणूस डायरेक्ट पैसे जाऊ अजून घ्या काहीतरी हाय बाबा माऊली सावध राहावं लागेल तुला माऊली भाऊ पुढे निघाले तुम्ही पहिले आमचे 1000 रुपये देऊन टाका आडू नका मी काय म्हणतो तुम्हाला 1000 रुपये भेटते तुम्हाला देऊन टाकीन मी फक्त मला गावातून जाऊन येऊ द्या नाही गावातून आम्हाला आता लगेच लागायचं कधी आलं का नंतर या मला आताच्या आता हो लागायचं पण मी काय म्हणतो तुम्ही आडू नका झालंय ना. तुम्हाला लॉटरी लागली अहो, लॉटरीचं काही म्हण नका लॉटरी तुम्हाला 1000 लागायचे ना आम्हाला 1000 तुमचे 1000 रुपये भेटते पण लॉटरीचं काही नाव घेऊ नका नाही आम्हाला काय करायचं तुमच्या लॉटरीचं आमच्या 1000 रुपये देऊन टाका हा तुमचे 1000 भेटते चला एक चला मिनिट. मग आता पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही बाई मी अरे बाय नक्की आता माझ्या लॉटरीचा खेळ करते काय नक्की सासूबाईला सांगितल्याशिवाय राहणार नाही तर शब्द जाईनच हिनीच ती लॉटरी लावून धरली हिनी. ते सासू कोण का बाईला पैसे घेऊन द्या अहो तुमच्या जावाने किती 1000 रुपये घेतले परत पैसे मागायला का उद्या देतो पैसे देऊन टाका बरं माहिती नाही, आहे नाही, 1000 नाही, सासूबाई पैसे देऊ नका मी मला देणार. बोलू नका आमच्या जावायला अजिबात बोलायचं एकोणता एक लाडा नव्हता तर जावई मावाला द्या पैसे किती पैसे तुमचे 1000 रुपये देतो म्हणे पैसे असले पैशावाली माझ्या सासूला मागायला म्हणून हो, तुमच्याकडे भेटले आले ना आता दिले हा, ना दिले मग काय उपकार केला का भाऊ मग भेटले ना आता पैसे आता काय मागायला बोलायचं? आम्हाला द्या पैसे ना आता नाही मागायला तर लय टाईट लागू राहिले मग आता पैसे भेटले आता निघा ना मग आम्हाला काय करायचं तुम्हाला ते काही का लागा ना काय पैसे भेट काय दिले ते आपले पैसे भेटले माझ्या जाऊन काय करायचं आता काय जेवण करून जाता का आता आमची इथं? जा. काहीतरी आता काय कर? म्हणत होते ना काय त्यांनाच कळा ते काय बोलू राहिले काही बोलू राहिले बाई 1000 रुपयासाठी काय भांडू राहिली देवाचं कोण पाहुण्याला राहतंय का जाऊ दे पाहुण्यावर नका मनावर घेऊ नाही, देऊन नाही टाकू तिचे पैसे आता कायला द्यायचे सासूबाई दिले असते मी पैशाचं काय एवढं माझ्या तरी जावायला बोलल्यावर मी ऐकून घेई का माझी लय डेंजर होती ती जाऊ दे किरी आता दिले पैसे जाऊ दे तुम्हाला कोणी बोला मी ऐकून घेई का तुमची काय भानगड आहे हाताची घडी घालून उभा राहिले तुम्ही की बाई एवढी बोलली आपल्या जावायला एकूण त्या जावायला मग काय बोलू मी आता तुमच्यात चाल बाई पुढं किती का बोलू राहिले बाई आपले पैसे असून आपल्याला पैसे द्यायना आपल्याकडे न्यायला आले तर द्यावं पैसे फुटाने की तो मी दोनशे आणून देतो आता आई तुला माहित नाही ते माऊली मामा आहे ना गावात दुकानदारासंग 5 रुपयावरून भांडत होते हा तर जाऊ त्याची सासू तरी बरी तिने तरी पैसे दिले ती बी भांडकुदाला दिसती पण दिले आपले पैसे जाऊ दे आपला काय करायचं तरी आपले पैसे भेटले बाद झाले चला आपलं माऊली मामा
सासऱ्याच्या उंची कर दिसती. काय बोलू त्या बाया तोच माझे कपडे शिवून द्या ना. ह्यो शर्ट चाललाय पार फाटून. देतो ना मग येणार आहे ना मी तिकडे गावातच निघलो होतो म्हणलं आता तो पैसे देऊन टाका. नाही मला लगेच द्या. ए बऱ्या सासूबाई राहू द्या सासूबाई देऊ किती नका. पैसे तोय? 220 रुपये. ए भाऊ 210 रुपये ठरलेलं आहे. नाही 220 रुपये. पैसे 200 रुपये. अहो अजून 10 रुपये ए राहिले. भाऊ अर्धा 210 रुपयाचं आपलं बोलणं झालं द्या होतं. पाहुणे हो. देते मी. देते रे बऱ्या थांब. अंधार घे. ही जाय. भाऊ त्या मावशीने पाठवलं काय तुला झाली पिशवी मोकळी. योगिता काय पाहुणे काय साऱ्या दुनियाची उधारी करून ठेवली काय? जे पावा ते नुसतं पैसे मागायला पळून राहिला. हा ना सकाळपासून कोणी ना कोणी येऊन राहिलं पैसे मागायला. साऱ्या गावामध्ये लॉटरीचं सांगितलं काय लॉटरी लागली. हा ना ते खूप झालं चालला असतील उड्या मारत लॉटरी लागली. पैसे संपले सारे. आता सकाळपासून कोणी आलं का दी पैसे तुला माहिती ना ते कसे चंगुसे देते का तुम्ही पैसे? तुला काय करायचं मी कशी बहादरीन बेकार आहे. बरोबर पैसे काढते मय घेते काढून आणि त्यांचे पैसे घेते. देते ना लवकर तुला ते लय चंगुसे तुला माहिती आहे. मला माहिती ते कशी आहे मग तुला माहिती मी कशी आहे. मी बराबर पैसे काढून घेईन पाय तू. तुम्ही काय करू राहिले? काय नाही चला जेवायला. सासूबाई जेव्हा तुम्ही मी लगेच येतो. बसा चला पाहुणे 2-4 घास खायला. बसा ना तुम्ही तर मी हे मिस कॉल आलाय मला तेवढं फोन लावतो फक्त. बरं आम्ही वाट पाहतो लवकर या मग. हा हा आम्ही थांबतो तुमच्यासाठी. बरोबर. हा बोल ना रावल्या काय तू लॉटरी लागली? अरे मला लागली मला आकडा चुकला काय बोलतो तू? काय यार काय आलं काय झालं सासूबाईला? पैसे! पैसे! सासूबाई पैसे भेटते